नमस्कार गाईस, तुमचं एकदा परत एकदा पुन्हा स्वागत आहे आकाश विथ सफरच्या ब्लॉगवरती। आता मी चालू इकडनं लालबाग परेलला, चिंतामणी आगमन आहे तिकडे। डायरेक्ट व्हिडिओ करायला घेतला कारण मला पण लेट झाला आहे, इकडनं जाऊन परत रिटर्न यायचं। कारण आज रामनगरचं मुरेचं पण आगमन आहे, मला इकडनं जाऊन परत रिटर्न येऊ ना। आमच्याकडे कॉम्पिटिशन सुद्धा लागले आहेत, तर तिकडे जाणार आहे। बघूया आता, मी तुम्हाला दाखवतो इकडनं कसं जायचं काय वगैरे। बाहेर आमच्याकडनं निघून आज मोठं असं आहे की चिंतामणीचं सुद्धा आगमन आहे, त्याच्यानंतर जोगेश्वरीत सुद्धा 3 आगमन आहेत। पहिलं तर रामनगरचा मोर्या, त्याच्यानंतर बांद्रेकरवाडी आणि लास्ट म्हणजे प्रतापनगरचा राजा, असे 3 आगमन आहेत। तर आता इकडनं गेल्यावरती आपण पहिले चिंतामणीचं बघूया। संध्याकाळी आमच्या इकडे सुद्धा आगमन आहे, आमच्या गणपती बाप्पाचं नवीन रूप बघायला भेटणार। असं तिन्ही पण गणपती बाप्पांचं नवीन रूप बघायला भेटणार आहे, पण मोठं की चिंतामणीचं सुद्धा बघायला भेटणार आहे। इकडनं मी चाललो जोगेश्वरीला, जोगेश्वरीवरनं दादर, मग दादरवरून लोअरपरीला उतरून जाणार आहे। त्या अगोदर तुम्हाला दाखवलेलं तसंच तुला लेट जायला, आता जरा धावपळ करतोय, पण बघतो ठीक आहे, जेवढं होईल तेवढं तुम्हाला लवकर दाखवायचा प्रयत्न करतो। जाणार आहे जोगेश्वरीला, जोगेश्वरीला अंधेरीला उतरून फास्ट ट्रेन पकडून जावं लागणार आहे, कारण खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो। जोगेश्वरीला चाललो आपण, इथून जोगेश्वरीला दाखवतो तुम्हाला। तर आता आपण आलो अंधेरीला, अंधेरीवरनं फास्ट पकडायचे। फास्ट पकडल्याच्या नंतर मग आपल्याला इकडनं डायरेक्ट प्रभादेवी रिटर्न मारावी लागणार आहे। प्रभादेवीवरनं रिटर्न येऊन, कारण खूप आधीच लेट झालं आहे आणि तिकडे ट्रेन आली आहे। गर्दी बघू शकता, तर भरलेले उसळून भरलेले असते, धबाधब धबाधब धबाधब। कालपासूनचा वो चालू हो गया ना, वो आज तक पूरा ही चाहिए, तो उसका क्या करने का पता नहीं। पण आता मला गाडीला प्रवासी लागणार आहे आणि पावसात मला व्हायचं गाडीला, कधी से थांबी नाही रहे हो। कालपासूनचा वो चालू हो गया ना, वो आज तक पूरा ही चाहिए, तो उसका क्या करने का पता नहीं। पण आता मला गाडीला प्रवासी लागणार आहे आणि पावसात मला व्हायचं गाडीला, कधी से थांबी नाही रहे हो। आता आपल्याला इकडे जायचं आहे प्रभादेवीला, आणि इथून पाऊस बघा कसा दणदणीत कालपासूनचा वो गिर रहा है ना, वो आज तक थांबायच नाही आहे। वो काल पण ऐसाच होता वो पाऊस, तर आता पण असाच आहे, नुसता दनादन दनादन पडतोय। पण गर्दी पावसामुळे कदाचित तर ट्रेन लेट असू शकतात। आता आम्हाला इकडे जायला लेट झालंय, परत तिथे जाऊन शूट करायचं आहे भर पावसात।
आता प्रभादेवीला तो उतरलोय. प्रभादेवीला उतरल्याच्या नंतर बघू आपला पर्सन कुठं राहिलाय. हम लोग भी आज वीडियो बना के आए गाइस, बहुत मजे किए। चिंतामणि का आज आगमन था, का चिंतामणि, इतना अच्छा गणपति बापा है भाई, मजा ही आ गया। बहुत बढ़िया। नाम का है मेरा PRX02, मैं रैपर हूँ। मेरे गाने वगैरह मिल जाएंगे। 8,000 10,000 ऐसे भी सब्सक्राइबर्स है। स्पॉटिफाई, बिंग म्यूजिक, गाना, एप्पल, इंस्टाग्राम, हर जगह पे मिल जाऊंगा, देख लेना। भाई का आयडी है, भाईला फॉलो करा, सब्सक्राइब करा। PRX02 जे पण आहे, भाईला आयडी वरती मला इंस्टावर जाऊन फॉलो करा। भाई तुला पण थँक्यू, तुझ्या पण व्हिडिओ चांगले होते। धन्यवाद भेटलास त्याच्यासाठी थँक्यू। भाऊ तुला पण थँक्यू। इकडनं आलोय, धन्यवाद। आलोय। हाँ पाउस है ना, कुछ ऐसा है कि भाई कल से वो थामने का नाम नहीं ले रहा है। तो अभी हम लोग को इधर से जाना है गर्दी में से। तो आता इकडनं चाललो आहे थोडंसं, मला वसूल आता इकडनं जायचं आहे आपल्याला। इकडनं गेल्याच्या नंतर पण या पाऊस करणार आहे, तर कसं करायचं तर ते बघतो मी इकडनं। तर तिकडनं आपण जाऊया पहिले बाहेर। गर्दी बघायची, गर्दी भरली आहे, नुसतं कचकचावून भरलेलं आहे। मजबूत मध्ये भरलेलं आहे। आज चिंतामणीचं आगमन असल्यामुळे तर खूप सारी गर्दी आहे। आणि गर्दीत बघायला गेलो तर हा पाऊस पण त्यासाठी एवढा असा आहे की वाट लावणार आहे। आता इथून जायचं आहे खाली, तर आता इथून जायचं आहे बाहेर। बाहेर गेल्याच्या नंतर मी दाखवतो। तर आता इथून गर्दी बघताय किती आहे, ती छत्रीवर कर गर्दी बघताय फुल ओसंडून बोलतात ना। आज मुश्किलीने काय काय असतील शॉर्ट जे मला घ्यायला भेटतील नाही भेटतील याची वॉरंटी गॅरंटी मी तुम्हाला देत नाही। तर आता इकडनं बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला गर्दी बघायला भेटेल किती आहे काय, कारण आज मोठ्या गणपतीचे आगमन जसं चिंतामणी झालं किंवा अजून भरपूर सारे आगमन आहेत। आणि मोठ्यातला मोठा बोलाल तर चिंतामणीचं आगमन आहे, त्यामुळे आता इकडनं गेल्यावरती आपल्याला कळेल। आणि वरती कर जराशी बस। आता इथून गेलो तर इथून पण रस्ता आहे जो तुम्हाला त्या दिवशी जसं दाखवलं असं। आणि आज पब्लिक बघताय फुल भरलेलं आहे। आणि चिंतामणीचं आगमन असल्यामुळे तर आज मोस्ट ऑफ तर गर्दीच असणार आहे, कारण कदाचित हा आपण जसं बोलतो की चिंतामणी म्हणजे बोलतात ना, राहिला मला नाही कळलेलं आहे। तर इथे दर्शनासाठी सुद्धा कधी जायचं असेल तर इथूनच जाऊ शकतो। त्यामुळे आता इकडनं गेल्याच्या नंतर आपल्याला बाहेर जायचं। आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं की जायचा कसा रूट वगैरे जो दाखवलेला तसंच आहे, फक्त फरक एवढा की आज गर्दी जास्त आहे, कारण आज चिंतामणीचं आगमन आहे। त्याच्यामुळे मोठ्या गणपतींची जास्त आगमन आहेत। आज जवळजवळ 20 ते 25 गणपतींचे आगमन आहेत। तर इकडनं आपल्याला जायचं आता बाहेर। पण एक सीन असं आहे की आता इकडनं गेल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं गर्दी भेटेल, गर्दीत जाऊया आपण बघूया किती। आणि इकडनं बघता आता किती सगळं ट्रॅफिक जाम आणि गर्दी वगैरे, पोलिसांचा पारा वगैरे सगळं एकदम जास्त आहे। माझा विराट तू विशाल तू कधी गणे। तर मित्रांनो आता आपण इकडनं बाहेर पडलोय, तुम्हाला दाखवतो इकडे कुठली तरी बाप्पाची मस्त अशी मूर्ती बाहेर पडली आहे। गर्दी थोडी जास्त आहे, बघू शकतो इकडे बाप्पाची मूर्ती बाहेर पडली आहे। थोडंसं प्लास्टिक टाकल्यामुळे आपल्याला दिसत नाही, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। बाप्पाची मूर्ती अशी थाटामाटात बाहेर पडली आहे।
तुम्हाला प्लेस दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो इकडनं, पण आता इकडं आपण जातोय. मला बाप्पा इकडे बघायला भेटतो, नवीन आगमन झालंय. मस्तवाली मूर्ती अशी करते आणि कधी आधी तर मित्रांनो कुलाब्याचा राजा बघायला भेटतोय. तुम्हाला दाखवतो कुलाब्याचा राजाचं इथं दर्शन. तर भावानी मला आता चिंतामणी गेला आहे की नाही गेला अजून काय माहिती नाही आहे, पण मी ट्राय करतो की विश करेन की गेला नसावा नसायचं. तर आता आम्ही चाललो इकडनं पुढे चिंतामणीच्या वर्कशॉपला बघायला की चिंतामणी आहे की नाही. इकडनं तुम्हाला दाखवतो मी. आपलं पुढे तर भावानी चिंतामणी पुढे गेलं, मला तर काही भेटलं नाही. पण उमरकडीचा राजा, त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला गणपती दाखवले, त्याचं नाव असताना गर्दी एवढी होती मी तुम्हाला दाखवली तिथं. पण आता मी इकडे जातो, अजूनही कुठलं तरी गणपती होतं पण आज चिंतामणी बघायला भेटलं नाही. इकडनं आम्हाला माझ्या इकडे सुद्धा जायचं आहे. आमच्याकडचा जोगेश्वरीचे 3 आगमन ते करायचे, त्याच्यानंतर मग मी पुढे गेला तर तुम्हाला परत इथं गर्दी दाखवतो.
मला करायचं चिंतामणीपर्यंत जायला सुद्धा भेटलं नाही, कारण पब्लिक असं झालं की आता खूप सारी गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये फोटो काढताना मुश्किल होऊन बसते, एवढी तरी गर्दी असते. नवीन लोक भेटल्याच्या नंतर पण आता सध्या तरी मला जायला भेटेल नाही भेटेल याची, कारण मला पण लवकर जायचं आहे. आमच्याकडे तर आगमन आहे, त्याच्यामुळे मला पण तिकडे जायचं, तर मी इकडे निघतोय आता. मित्रांनो, चिंतामणी आपल्याला भेटलेला आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. कदाचित भरपूर गर्दी आहे, पण आता बघू शकता इकडे चिंतामणी भेटलेलं आहे आपल्याला. गणपतीचा मंडप असेल किंवा मग गणपतीच्या डेकोरेशनसाठी पडदे किंवा एखादा आपण बोलतो पडदा किंवा काही कुठली गोष्ट असेल तर आपण लालबागला आल्यावरती इकडे सगळी दुकान आहेत, लाईनी दुकान आहेत, लाईटीसाठी लाईटी पण आहेत, लाईटी वगैरे सगळ्या दुकाने तुम्हाला इकडे भेटतील. आपण गळ्यातला हार असेल, माळ असेल, ते सगळे इकडे भेटतात. आता कुठलं पथक आहे आणि इथे दलाधिपती पथक आहे आणि बाप्पा कुठला आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही. मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं सांगेन. बाप्पाची मूर्ती बघा इथं. क्या हो गया ना कि वो बदल का राजा आने में थोड़ा उशीर हो गया है, तो मेरे को तेवढा टाईम नाही आहे, पण मी ट्राय केलं की दाखवायचं.
पण आता मी इकडनं चाललो आहे कारण मला आमच्या इकडच्या बाप्पाचं सुद्धा आगमन आहे, ते मला शूट करायचं आहे. तर मी इकडनं गेलो तुम्हाला आमच्या इकडे बाप्पाचं नवीन रूप, नवीन एक माहोल दाखवतो तुम्हाला जो असेल तो. आता मी इकडनं चाललो आहे. तर आम्ही आता इकडनं चाललो आहे. आमच्या मॅडमला लागले आहे भूक, पण इकडनं आता त्यांना खायचं काहीतरी माहिती पोरींचा गोलगप्पा जो होता है वो खाने के लिए जा रहे. तर भावांनी आता मी इकडनं निघालो आहे कारण आम्हाला पण माझं आगमन आहे, आमच्या इकडचं आगमन आहे त्याचं. तर आता मी इकडनं निघालो आहे आणि इकडनं जाताना जेवढे होतील तेवढे गणपती तुम्हाला दाखवतो. आणि आमच्या इकडे सुद्धा कॉम्पिटिशन लागलेत आज की बाप्पाच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी. तर इकडनं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता समोरून एक मूर्ती येते ती तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण इकडनं रिटर्न चाललो कारण मला इकडनं जाऊन आमच्याकडे बाप्पाचं परत शूट करायचं. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथं आलो इथे. आता आमच्या इकडचा गणपती बाप्पाचं रामनगरच्या मोर्याचं आगमन चालू झालं आहे. थोडक्यात इकडनं निघालो आहे. इकडनं निघाल्यावरती तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचा सेटअप, आमच्या इकडचं बाप्पाचं आगमन आणि नवीन रूप. इकडनं गेल्यावरती बघूया आणि मग तुम्हाला दाखवतो मी. आता इकडनं निघालो तर लाईटिंग वगैरे मजबूतमध्ये गेलेली आहे. इकडनं आपण निघालो आहे. तुम्हाला दाखवतो आमच्याकडे सेटअपचा आवाज येतच असेल तुम्हाला. इथं आलो आता आपण. इकडनं मी तुम्हाला दाखवतो आमचा बाप्पा समोरच आहे एकदम. इकडनं गेल्यावरती बाप्पाचं आमचं नवीन रूप, नवीन एक जो मंडळाने साकार केलेलं रूप दिलं आहे बाप्पाला, जे आता बघता येईल आम्हाला. तर ट्राय करेल. बाप्पाची मूर्ती तर आली आहे पण आलं असं की लवकर आले आणि त्यामुळे अजून प्लास्टिकसुद्धा नाही काढलं आहे. तर मी जोपर्यंत तुम्हाला आमच्याकडे जोपर्यंत प्लास्टिक जेवढं तुम्हाला प्लास्टिकमधून दिसतील तेवढं बघा. मी ट्राय करून दाखवायचा. पण आता सध्या तरी तुम्हाला आम्ही काय बोलू शकत नाही कारण पाऊस असल्या कारणाने भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स येतात. तरी पण मी ट्राय करून दाखवता येईल तुम्हाला. तर आता आम्ही चाललो आहे वांद्रेकरवाडीचा बाप्पा बघायला. कारण आमच्या इकडे थोडंसं लेट झालं आहे आणि मूर्तीचा अजून सेटअप करायचा, लाईटीचा सेटअप आणि बाकी गोष्टीचा जो सेटअप आहे तो करायचा आहे. तर आम्ही इकडनं चाललो आहे वांद्रेकरवाडीचा बाप्पा बघायला. मग इकडनं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो वांद्रेकरवाडी, त्याच्यानंतर प्रतापनगर दाखवायला भेटेल नाही भेटेल का माहिती नाही, पण मी तुम्हाला प्रयत्न करेन की तिकडे जाऊन तुम्हाला दाखवायला भेटेल. आता मी ट्राय करतो की इकडनं तुम्हाला वांद्रेकरवाडीला कसं जायचं हे पण दाखवतो, रूटसुद्धा दाखवतो. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तिकडनं गेल्यावरती प्रतापनगरचं पण ट्राय करेन दाखवायचा. आज जोगेश्वरीचे 3 आगमन आहेत, जी मोठी आगमन जसं प्रतापनगरचा राजा, रामनगरचा मोर्या आणि वांद्रेकरवाडीचा बाप्पा हे झाल्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो. आता मित्र परिवार आहे आणि सगळे आहेत, मित्र आहे, भाऊ आहे आणि खास पण आहेत. तर आता आम्ही लोक चाललो इकडनं वांद्रेकरवाडीला जायचा रूट पण दाखवतो. कारण त्याची ती मूर्ती सुद्धा अजून आतमध्ये गेलेली नाही. आता मी तुम्हाला दाखवतो. इकडे मित्र आहेत, इकडे आता आहे, इकडे शुभम आहे, इकडे रुपे आहे आणि मागे सोहम आहे. तर आता आम्ही इकडनं चाललो आहे वांद्रेकरवाडीला. सरळ जाऊन बघतो आता. तर आता वांद्रेकरवाडीचं आपण आलेलो आहे. थोड्या अंतरावरती गेलो की तुम्हाला मी मूर्ती दाखवेन. इकडनं सरळ गेलात की वांद्रेकरवाडीचाच गेट आहे. तिथून गेलो की तुम्हाला दाखवतो. वांद्रेकरवाडी बाप्पा दाखवला. वांद्रेकरवाडी गर्दी बघायला भेटते तुम्हाला. तर पब्लिक
आपण बांदेकरवाडी बाप्पाकडनं आलो, पण गर्दी एवढी होती की त्यात मला काही शूट करायला भेटलं नाही, त्यासाठी सॉरी. पण आता इकडनं आम्ही चाललो आहे आपल्या रामनगरच्या मुर्याला, इकडनं आता जाऊया. त्याच्यानंतर इकडनं गेल्यानंतर पुढे आपण जी काय मजा असेल ती तुम्हाला दाखवतो मी तिकडे गेल्यावरती. आता सध्या आपण इकडनं जायचं बघूया. आमची मूर्ती रामनगरची आलेली आहे, मी तुम्हाला दाखवली परत एकदा आतमध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन. पण आता पावसाने परत एकदा घाण केले, तुम्ही बेकार होते. आणि कचकचीत लावल्याच्या नंतर आता बघू शकता फुल जोरदार पाऊस यायचा फक्त बेकार. तर काही आता फायनली मी घरी आलो आणि हा फुटेज जो माझा राहिला होता जो मी सकाळी बनवतोय त्यासाठी मला एक टाईमच भेटला नाही किंवा ती स्पेस भेटली नाही की मला तो फुटेज रेडी करता येईल. कारण मी जवळजवळ लालबागवरून आल्याच्या नंतर फटाफट तयारी करायला घेते आणि त्याच्यामध्ये जो 17 लिंगा तुम्ही दिला होता जो मी तुम्हाला आमच्या इकडे आल्यावरती जो दाखवायला भेटला नाही. कारण इकडनं जाऊन परत मला रामनगरच्या मुर्याचं जे आमच्या बाप्पाचं जे शूट होतं ते करायचं होतं. त्यात परत कॉम्पिटिशन सुद्धा लागल्या होत्या फोटोग्राफी व्हिडिओग्राफीच्या सुद्धा. त्यात सुद्धा मला एक टाईम भेटला नाही करायला की मला तर व्हिडिओ भेटतील करायला असं मी विचार केला, पण तो मला काय भेटला नाही. पण एक असं झालं ना की लालबागवरनं येताना जो टाईम गेला त्याच्यामध्ये मी इकडे आलो त्याच्यामध्ये जो टाईम गेला त्याच्यापर्यंत मला काहीच करता आलं नाही.
आणि लालबागला सुद्धा गर्दी असल्यामुळे मला तिकडे काही सुद्धा फुटेज घेता आले नाहीत. पण इकडे आल्यावरती जेवढं मी ट्राय केलं तुम्हाला बाप्पा दाखवायचं तेवढं ट्राय केलं. पण आता नंतर बघू, एकदा ट्राय करेन मी तुम्हाला परत दाखवायला. आता बघू, आता गणपतीत आता व्हिडिओज बनवणार असतात, त्याच्यानंतर आपल्याला बघू, मी तुम्हाला परत एकदा दाखवायचा, परत चांगल्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न करेन. आता जे झालंय हा व्लॉग कसा वाटला, काय वाटला, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.